नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, आजचा व्हिडिओ होममेकिंग संबंधित अजिबात नाही आहे. आजचा व्हिडिओ आहे आपल्या अशा मैत्रिणींसाठी ज्यांना टीचिंग प्रोफेशनमध्ये यायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी सर्वस्वी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या व्हिडिओत मी कोणत्याही गोष्टी तुमच्याशी शुगर कोट करून सांगणार नाही आहे किंवा तुम्हाला डिमोटिवेट करणार नाही. ॲक्च्युअलमध्ये आजच्या घडीला टीचिंग प्रोफेशन हे निवडलं पाहिजेच का किंवा त्याच्यामध्ये कोणत्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ज्या मैत्रिणी ऑलरेडी या प्रोफेशनमध्ये आहेत तुमच्या याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्सद्वारे कळवा, ज्याचा फायदा आपल्या इतर मैत्रिणींना सुद्धा होईल त्यांचे डिसिजन्स निवडण्यामध्ये आणि मला सुद्धा त्याच्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा की ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला या प्रोफेशनमध्ये काय यायचं आहे. कारण कधी कधी कसं असतं ना की हे प्रोफेशन थोडंसं कन्व्हिनियंटली निवडलं जातं. कारण पहिली गोष्ट म्हणजे ही हाफ डे जॉब आहे. आता हाफ डे जॉब म्हटल्यानंतर ॲक्च्युली त्याच्यामध्ये सुद्धा 6 ते 7 तासाची ड्युटी येतेच, डिपेंडिंग अपॉन की तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये जॉब करत आहात. तर हाफ डे म्हणजे काय, तर सकाळी तुम्ही जाता आणि दुपारी येता किंवा दुपारी तुम्ही गेल्यानंतर संध्याकाळी येता. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला तुमच्या घराकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. त्याचसोबत सुट्ट्या असतात, गव्हर्नमेंट हॉलिडेज असतात, दिवाळी वेकेशन असतं, गणपती वेकेशन असतं, अशी खूप सारे वेकेशन असतात, मे महिन्याचं वेकेशन असतं. म्हणून आपल्याला असं वाटतं की हां, ही जॉब खूप चांगली आहे. ज्या गव्हर्नमेंट टीचर्स आहेत, आता मला गव्हर्नमेंट टीचिंगचा एक्सपिरियन्स नाही, पण त्यांच्यामध्ये सुद्धा भरपूर अशी त्यांना एक्स्ट्रा कामं करावी लागतात. तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये जरी असाल तरी सुद्धा टीचिंग व्यतिरिक्त इतर भरपूर अशी कामं आपल्याला करावी लागतात. कधी कधी शाळेमध्ये आपल्याला वेळ मिळत नाही तर ती कामं आपल्याला घरी आणावी लागतात आणि मग त्याच्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा आपला टाइम खर्च करावा लागतो. आणि आता असं झालेलं आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेटेड राहावं लागतं. त्याच्यामुळे खूप सारे ट्रेनिंग्स असतात, बाहेर असतात किंवा ऑनलाईन ट्रेनिंग्स, त्यासुद्धा आपल्याला अटेंड करावं लागतं. आपल्याला अपग्रेड राहावं लागतं आपल्या नॉलेजसोबत. त्यामुळे जर समजा वेळेचा विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. पण हे पण लक्षात ठेवा की कधी कधी आपल्याला शाळेची काही कामं जी आहेत ती घरी सुद्धा आणावी लागतात. दुसरं म्हणजे सॅलरी. आता जर समजा गव्हर्नमेंट स्कूल असेल तर वेल अँड गुड. जर समजा तुम्हाला गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जॉब भेटली तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला TETची एक्झाम आहे ती क्लिअर करावी लागते. जर समजा तुम्ही महाराष्ट्र बोर्डच्या स्कूलमध्ये, गव्हर्नमेंट एडेड स्कूलमध्ये जर जायचं असेल तुम्हाला MHTET क्लिअर करावी लागते. किंवा जर केंद्रीय विद्यालय म्हणजे CBSE किंवा NCERT बोर्डचे जे स्कूल असले तुम्हाला CTET क्लिअर करावी लागते. तर ती जर एलिजिबिलिटी तुमच्याकडे असेल तरच तुम्ही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये अप्लाय करू शकता. आणि आता गव्हर्नमेंट स्कूलचं पण असं आहे की तिथे सुद्धा जी नवीन भरती आहेत त्या बंद केलेल्या आहेत त्यांनी, आणि जे ऑलरेडी ज्या शाळा बंद केलेल्या झालेल्या आहेत त्यांचे जे टीचर्स आहेत ते तिकडे सरप्लस केले जातात. त्याच्यामुळे तिथे सुद्धा थोडासा एक आपण बोलू शकतो की मार्ग जो आहे तो बंद झालेला आहे किंवा हळूहळू बंद होण्याच्या मार्गावरती आहे. त्याच्यामुळे दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे प्रायव्हेट स्कूल. आणि प्रायव्हेट स्कूल म्हटल्यानंतर तिकडे सॅलरी भरपूर कमी आहे. आता सॅलरी तुम्ही कधी कधी विचारता की ॲक्च्युअलमध्ये किती सॅलरी मिळते. ती जी सॅलरी आहे ती प्रत्येक लोकॅलिटीवरती सुद्धा डिपेंड करते की तुमची स्कूल कुठे आहे. ती CBSE बोर्ड आहे, SSE आहे, ICSE आहे, IG आहे, IB बोर्ड आहे. त्या प्रत्येक बोर्डवरती सुद्धा सॅलरी डिपेंड करते. त्याच्यामुळे कन्फर्म अशी सॅलरी आपण सांगू नाही शकत. किंवा कधी कधी एक्सपिरियन्सवरती सुद्धा सॅलरी मॅटर करू शकते. तर मला कुठेतरी असं वाटते की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला वगैरे जाता, जर समजा सॅलरी तुम्हाला वाटत असेल की परवडणारी आहे तर तुम्ही जॉब करू शकता. किंवा जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की खूपच कमी आहे तर तुम्ही दुसरीकडे सुद्धा ट्राय करू शकता. किंवा कधी कधी असं सुद्धा असतं की ठीक आहे, तुम्हाला सॅलरी सपोज 15+ आहे आणि पुढे जर त्याचे चान्सेस आहे वाढण्याचे तर तुम्ही तिकडे राहू शकता. आणि जॉबच्या बाबतीमध्ये मला कुठेतरी असं वाटतं की तुम्ही जर एका ठिकाणी जॉब करता, जर समजा तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की त्या ठिकाणी ग्रोथ नाही आहे तर तुम्ही तिकडून निघायला पाहिजे आणि दुसरीकडे स्विच करायला पाहिजे. एकाच ठिकाणी राहून उगाचच आपला वेळ आणि आपली मेहनत तिकडे बर्बाद करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे सतत स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करा. कुठे नवीन वेकेन्सीज निघतात का नाही ते बघा. मला असं वाटतं की जर समजा तुम्ही टीचिंग प्रोफेशन निवडत असाल तर यासाठी निवडा की तुम्हाला खरोखर त्याच्यामध्ये आवड आहे, तुमच्यामध्ये खरोखर पेशन्स लेवल जास्त आहे. कारण इथे पेशन्स लेवल खूप मॅटर करतं. कारण आजकालच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलांसोबत तुम्हाला पेरेंट्सना सुद्धा सांभाळावं लागतं. कधी कधी पेरेंट्सचं बिहेवियर सुद्धा टीचर्सच्या प्रती रूढ असतं.
जे आपल्या वेळेस किंवा आपल्या आईवडिलांच्या वेळेस जी शाळा होती किंवा शिक्षक होते त्यांचा जो दर्जा होता तो वेगळा होता आणि आत्ताचा जो शिक्षकांचा जो दर्जा आहे तो थोडासा वेगळा आहे. मला माहिती आहे हे खूप कटू सत्य आहे, पण ते आपल्याला एक्सेप्ट करायलाच पाहिजे. मी कुठेतरी म्हणजे असं मला रिअलाइज होतं की, आणि एका ठिकाणी मी वाचलेलं सुद्धा होतं की एक टाइम असं होतं की जेव्हा शिक्षकांना पेरेंट्सना प्रश्न पडायचा की अरे आपल्या मुलांना कोणते शिक्षक येतील. आणि आता बिईंग अ टीचर कधी कधी मला असा प्रश्न पडतो की पुढच्या वेळेस जेव्हा आपल्याला नवीन क्लासरूम मिळेल तेव्हा आपले पेरेंट्स कसे असतील. त्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित टॅकल करता येणं गरजेचं आहे. स्वतःच्या इमोशन्सवरती आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. कारण तुम्हाला माहितीच आहे की आजकाल आपण मुलांवरती हात उचलू नाही शकत किंवा त्यांना खूप जास्त आपण ओरडू शकत नाही, त्यांना शिक्षालाही देऊ शकत. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे आपल्या रागावरती कंट्रोल करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला वाटतच असेल की मला जॉब करायचा आहे किंवा मला माझ्या शिक्षणाचा काहीतरी फायदा करून घ्यायचा आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की मला प्रॉपर जॉब मिळत नाही आहे किंवा तिकडे सॅलरी कमी आहे किंवा मी माझा तितका वेळ तिथे देऊ शकत नाही, तर ट्युशन सुद्धा एक ऑप्शन आहे. त्यासंबंधी सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे की ट्युशन आणि स्कूल जॉबमध्ये काय प्रोज आहेत आणि काय कॉन्स आहेत ते. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याच्यातून सुद्धा तुम्हाला खूपच फायदा होईल. प्रत्येक जॉबमध्ये आपल्याला सॅलरी मिळतेच कमी जास्त प्रमाणामध्ये, पण प्रत्येक जॉबमध्ये सॅटिस्फॅक्शन मिळेलच असं नाही. आणि मला असं वाटतं जर समजा तुम्हाला टीचिंगमध्ये आवड असेल तर जरी सॅलरी कमी असेल तरी तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळेल. त्याच्यामुळे जर समजा तुम्ही टीचिंग हा एक इझी प्रोफेशन आहे म्हणून जर निवडत असाल तर तुम्ही पुन्हा एकदा रिथिंक करायला पाहिजे. आणि जर तुम्ही ठरवलेलंच आहे की नाही मला टीचिंग करायचंच आहे, मला स्कूलमध्ये जॉब करायचाच आहे, तर त्यासाठी अशा कोणत्या स्किल्स आहेत त्या प्रत्येक टीचरकडे असायला पाहिजेत त्यासंबंधी सुद्धा मी व्हिडिओ करेल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि या व्यतिरिक्त सुद्धा जर टीचिंग प्रोफेशन संबंधित अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असायला पाहिजेत किंवा तुम्हाला कोणता व्हिडिओ जर पाहिजे असेल तर ते सुद्धा मला सांगा. मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. पण या व्हिडिओमधून आय होप तुम्हाला थोडी तरी क्लॅरिटी मिळाली असेल की काय गोष्टी तुमच्या लक्षात तुम्ही ठेवायला पाहिजेत या प्रोफेशनमध्ये येण्यापूर्वी. आणि जर समजा तुम्ही ठरवलंच असेल तर इट्स वेल अँड गुड. तर आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ऑलरेडी टीचिंग प्रोफेशनमध्ये आणि तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया ज्या आहेत ते कमेंट बॉक्सद्वारे नक्की व्यक्त करा. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.